थोड्या उभे राहणं. अनेकांना प्रश्न पडलाय की जो आवाज गेला तासभर आपल्याला फक्त आदेश देतोय, टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, आता ह्यांनी उभं राहा, आता ह्यांनी बसा, तो मधुर आवाज ज्यांच्या गळ्यातून येतोय तो आवाज आहे कुणाच्या मालकीचा? तर त्यांनाही बघावं अशी माझी इच्छा होती. म्हणून मी त्यांना म्हटलं की ताई थोड्या उभं राहा. आपलं नाव काय? आपलं नाव काय? शिल्पा मठपती. तुम्ही निवेदन करता नेहमी? नेहमी करता, छान करता, धन्यवाद. तर शिल्पा मठपतींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांनी एवढं छान निवेदन केलं. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. भगवंताला फार मनापासून नमन करतो. भगवंताच्या बार्शीमध्ये आज येण्याचा योग आला, फार आनंद झाला. आज या संस्थेने माझं व्याख्यान ठेवलं. आता मी व्याख्यान आणि मी व्याख्याता आहे का, इथून माझी सुरुवात झाली अख्ख्या प्रवासात. मी म्हटलं आपण बार्शीमध्ये जाऊन काय शहाणपणा शिकवावा, आपण काय हे घुमतंय कशामुळं? येतोय का आवाज? नाही येत तिकडं, नाही येत. हां हॅलो, नाही तिकडे आवाज नाही येते. बाबा बाबा, आता बघा बरं. नाही, त्या मठपती मॅडमचा माईक द्या ना, तो चांगला आहे. काय माहित, माईक सुद्धा सुंदर चेहऱ्याच ऐकत असेल, आपल्याला काय माहिती. माईकने जर आपलं ऐकलं नाही तर माझा दोष नाही बाबा. मठपती मॅडम द्या ना तुमचा माईक, तुम्ही घरून आणला काय? मग द्या ना पटकन. हॅलो, आता येतोय का आवाज? हां आता येतोय. हां धन्यवाद. आवाज येतोय ना सर? नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. भगवंताच्या बार्शीमध्ये आज येण्याची संधी मिळाली आणि मला असं सांगण्यात आलं की संकर्षण कराडे तुमचं व्याख्यान आम्ही ठेवलेलं आहे. आता मी व्याख्याता आहे का? तर मी खरंच मुळात व्याख्याता नाही, पण जो विषय मला दिला होता तो विषय माझ्या आवडीचा आहे की कविता आणि नाटकाचा प्रवास. ह्या सगळ्या प्रवासाविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही माझे शब्द, माझा अनुभव गोड मानून घ्याल याची मला खात्री आहे. कारण बार्शीतल्या रसिक प्रेक्षकांचा चोखंदळपणा हा मी मागच्या वर्षी भगवंत महोत्सवामध्ये अनुभवला. नाटकाचं नाव नियम व अटी लागू. नाटक मी स्वतः लिहिलेलं आहे. त्या नाटकाचे 350 प्रयोग आता झाले. त्याचा आम्ही 273वा प्रयोग इथल्या मैदान ग्राउंड स्टेडियममध्ये करत होतो. आणि भगवंत महोत्सवामध्ये मी त्या नाटकात कामही करतो आहे. नाटक मी लिहिलेलंही आहे. प्रशांत दामलेंची निर्मिती आहे. आणि आम्ही नाटकाचा प्रयोग काहीतरी संध्याकाळी 7-7:30 वाजता सुरू करणार, तेव्हा पाऊस आला. मग आम्हाला निरोप आला की प्रयोग थोडासा आपण उशिरा सुरू करू, कारण लोकांना पावसामध्ये भिजायला लागेल. 8 वाजले, 8:30 वाजले. तुमच्या इथल्या स्टेडियममधला प्रसंग सांगतोय बरं का. 9 वाजले, 9:30 वाजले. 10 वाजता आयोजक असं म्हणाले, पाऊस अजून काही थांबत नाहीये, आपण हाच नाटकाचा प्रयोग इथल्या एका रंगमंदिरामध्ये घेऊ. तर मी म्हटलं की किती वेळ लागेल? तर आमचा सेट काढून स्टेडियममधून रंगमंदिरात लावायचा, याला 1-1.5 तास गेला असता. आलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगायचं की नाटक पाहण्याची सोय रंगमंदिरात केलेली आहे, त्यांनी तिकडे यायचं. म्हणजे प्रयोग सुरू व्हायला 11-11:30 वाजले असते. आणि ही जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा वाजले होते 9:30. मी अचानक स्टेजवरती गेलो आणि मी अशा भरलेल्या स्टेडियमला विचारलं की आम्ही नाटकाचा प्रयोग करायला तयार आहोत, प्रयोग इथे पाहायचा आहे का रंगमंदिरात पाहायचा आहे? तेव्हा तुम्हाला सांगतो, सगळ्या बार्शीकरांनी सांगितलं कितीही पाऊस होऊ द्या, आम्ही प्रयोग इथेच पाहणार. 9:45ला आमच्या नाटकाचा प्रयोग झाला. रात्री 9:15 वाजता तो प्रयोग पूर्ण झाला आणि भरलेल्या स्टेडियममधला एकही बार्शीतला माणूस तिथून उठला नाही. त्यांनी भिजत नाटकाचा प्रयोग पाहिला. तर असं रसिकतेमध्ये नाहून निघालेले रसिक प्रेक्षक समोर असताना आपण काय बोलायचं किंवा व्याख्यान काय द्यायचं? माझ्या वयापेक्षा दुपटीनं तुमचा अनुभव आहे. तुम्ही माझ्यापेक्षा सर्वार्थाने श्रेष्ठ आहात, भगवंताच्या गावातले आहात. पण माझा कविता आणि नाटकातला जो काही अनुभव आहे तो कवितेच्या माध्यमातून मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करीन. आत्ता आयोजकांच्या घरी आम्ही गेलो होतो, तर ते मला म्हणाले, पहिली भेट आमची झाली, त्यांनी त्यांचं घर दाखवलं. मला म्हणाले, बार्शीकरांची खासियत तुम्हाला माहिती नाही आहे.
म्हटलं काय खासियत आहे बाबा? तर ते म्हणाले 6च्या कार्यक्रमाला ते 7 पर्यंत येतात. मी म्हटलं मग आपण किती वाजता जायचंय? तर ते म्हणाले नाही 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 नाही, व्याख्यानाचे या आमच्या कार्यक्रमाला ते 5:45 पासून येऊन बसतात. आता बार्शीकरांनी बार्शीकराची खासियत सांगितल्यावर परभणीकरांनी परभणीकरांची सांगितलीच पाहिजे ना. मग मी त्यांना म्हटलं परभणीकरांची खासियत तर तुम्हाला माहितीच नाही. ते म्हणाले काय खासियत आहे? म्हटलं आम्ही कार्यक्रमाला येतो म्हणून जातच नाही. ते म्हटले म्हणजे कार्यक्रम होणार आहे ना? म्हटलं 100% होणार. तर अशी आमची गप्पा झाल्या. पण फार कौतुक वाटलं मला या आयोजकांचं, कारण जनरली असे आयोजक खूप असतात की जे सगळ्या गर्दीमधून आपल्या बायकोला पहिल्या खुर्चीवरती बसवतात. हा आयोजक जरा वेगळा आहे. ह्यांनी येण्याआधी बसलेल्या पहिल्या खुर्चीवरच्या बायकोला सांगितलं की जरा मागं थांब, कार्यक्रम वेगळ्या लोकांचा घ्यायचा आहे. तर मला फार आनंद वाटला की त्यांनी हे सांगितलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बायकोनी हे समजून घेतलं. माझी बायको असते ते मला इथूनच घर गाठावं लागलं असतं की अगं तसं नाही, मी वेगळं काहीतरी म्हणत होतो. पण ठीक आहे, तुमच्या कुटुंबाचं आणि आयोजकांचे फार मनापासून आभार. तुम्ही फार मनापासून हा कार्यक्रम आयोजित करता आणि त्याला बार्शीकर प्रतिसाद देतात. तर ह्या कार्यक्रमामध्ये आज कविता ते नाटक हा प्रवास मी सांगण्याचा प्रयत्न करीन. मुळात मला नाटकात काम का करावं असं वाटलं याची एक छोटीशी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करावं असं वाटतं किंवा तुम्ही काय करता, तुमच्या हातातून तुमच्या लेखणीतून काय येतं, तुमच्या कलाकृतीमधून काय येतं, याला संपूर्णपणे जबाबदार तुमचं बालपण असतं अशी माझी फार धारणा आहे. माझ्या घरातलं वातावरण अत्यंत धार्मिक, देवाची पूजा करणारं, घरात स्तोत्र म्हणलं जाणारं, संस्कार करणारं किंवा आई बाप आजी आजोबा यांचा आदर करणारं, त्यांचा सहवास लाभणारं, त्या सहवासामध्ये आनंद मानणारं असं माझं बालपण आहे, बालपण होतं. माझ्या बाबांमुळे मला असं वाटलं की मी नाटकात काम करावं. मी होतो 4 वर्षांचा. असाच परभणीच्या रंगमंदिरात एक कार्यक्रम होता, नाटकाचा प्रयोग होता. मी माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो पहिल्या रांगेत आणि रंगमंदिराचा पडदा बाजूला झाला आणि मी थोडासा अचंबित झालो. मी माझ्या आईला म्हटलं, अगं आई, स्टेजवरती दिसणारं हे टीव्ही, कपाट, घड्याळ, सोफा सगळं आपल्या घरातलंच आहे. माझी आई मला म्हणाली, थोडं थांब बाळा, जो माणूस येईल तोही आपल्या घरातलाच आहे. मी म्हणलं म्हणजे? ती म्हणाली, तुझा बापच काम करतो. तर मला माहिती नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून माझे बाबा नाटकातही काम करतात. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण पण नाटकात काम करावं. घरी आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मला पण नाटकात काम करायचं आहे. तेव्हा मी 4-5 वर्षांचा होतो. तर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की तू आत्ता पहिलीत जेव्हा जाशील तेव्हा आपण तुला पहिल्यांदा नाटकात काम देऊ. मग मी पहिलीत गेलो, 5-5.5 वर्षांचा होतो. मग माझ्या बाबांना लक्षात आलं की ह्याला आपण अभिनय क्षेत्रामध्ये घालावं की काय. ते का वाटलं? कारण पहिला एक उतारा त्यांनी मला पाठ करून घेतला माझ्याकडनं. आमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता आणि मला त्यांनी सांगितलं की हा उतारा फार महत्त्वाचा आहे, हा पाठ करशील, हा नीट उच्चारशील तर तुला नाटकात काम करता येईल की नाही हे मी ठरवीन तुझं काम बघून. तो उतारा इतका महत्त्वाचा होता. त्या उतार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी, जिजाऊंशी संवाद साधतायत आणि त्यांना आश्वस्त करतायत की सगळीकडे कसा भगवा झेंडा फडकेल. एका नाटकामधला उतारा त्यांनी माझ्याकडनं पाठ करून घेतला आणि तो उतारा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात कुठला डायलॉग पाठ केला, तुमचं बालपण, तुम्हाला तुमचे आईबाप काय सांगतायत हे महत्त्वाचं का आहे माझ्या दृष्टीने, त्याचा अनुभव देणारा हा उतारा माझ्यासाठी होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंना म्हणतात की मा साहेब, आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य. गनिमांच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय मासाहेब या शिवबाला आता झोप येणार नाही. ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवाडं आतल्या बाजूनी उघडून दाखवू तरच भोसल्यांची औलाद म्हणून घेऊ. तानाजी मालुसऱ्यांसारख्या पुढे शब्द एवढे अवघड होते पण माझ्या बाबांनी ते पाठ करून घेतले. तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड, पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना मासाहेब या कोंडाण्यावरच काय पण हिंदुस्थानातल्या यच्च यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. हे ते वाक्य माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाठ केलं
आता मला हे आत्मविश्वासाने म्हणता येतं, पण जेव्हा मी हे सादर केलं तेव्हा माझं वय होतं 5.5. आमच्या बाबांनी कुठून तरी मोठी तलवार आणली, मला बाल शिवाजीच्या रूपामध्ये तयार केलं, मला स्टेजवरती पाठवलं. तेव्हा मी इतका घाबरलेलो होतो. पण ते वाक्य उच्चारल्यानंतर, ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर आमच्या शाळेचं पटांगण असं भरलेलं होतं आणि सगळ्या पटांगणामध्ये जोरदार टाळ्या वाजल्या. आणि त्या वाजल्या क्षणी विश्वास ठेवा बार्शीकर, मी हे ठरवलं होतं की मला आयुष्यात करायचं तर फक्त अभिनयच करायचा आहे, मला दुसरं काहीही करायचं नाही. कारण कुणीतरी आपण जे बोलतोय ते ऐकतंय. आज जगामध्ये द्यायसारखी सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे ती वेळ. आपण बोलत असताना समोरचा ऐकतोय, याच्यासारखं भाग्यच दुसरं काही नाही. तर मला असं वाटलं की आपण एखादं वाक्य पाठ केल्यानंतर एवढी लोक ऐकतायत आणि त्याच्यावरती टाळ्या वाजवत आहेत, आपल्याला अभिनय करायला पाहिजे, आपल्याला हे येऊ शकतं असं मला वाटलं. अजूनही ते येतं असं माझं म्हणणं नाही, पण त्या प्रवासावरती मी निघालो. पण आमच्या बाबांनी पुन्हा एकदा, आपले आई बाप, आपले आजी आजोबा आपल्याला काय सांगतात हे फार महत्त्वाचं का आणि कशामुळे. आमच्या बाबांनी मला सांगितलं की तुझा बाप बँकेत काम करतो, त्याला खालचं वरचं अलीकडचं पलीकडचं टेबलाखालचं घ्यायची सवय नाही, ती लागेल अशी आशाही नाही. आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत, तुला ज्या क्षेत्रात काम करायचे तू कर, एक अट आहे, शिक्षण पूर्ण कर. माझ्या बाबांनी मला BSc कॉम्प्युटरला जेव्हा ॲडमिशन, आधी तर मी म्हणजे धन्यवादच होता कार्यक्रम, 40%, 45%, 55%, 60% हीच माझी रेंज होती. पण हळूहळू मला अभ्यासाची गोडी लागली, कारण घरामध्ये एक मोठी बहीण, धाकटा भाऊ, त्या धाकाने मी अभ्यास करायचो. पण जेव्हा, तुम्हाला सांगतो परत एकदा, आपल्या भोवतालची माणसं कशी महत्त्वाची असतात. मी BSc कॉम्प्युटरला सेकंड इयरला नापास झालो. माझे फर्स्ट इयरचे 4 आणि सेकंड इयरचे 5 असे 9 विषय राहिले आणि थर्ड इयरचे 10 मला काढायचे होते. म्हणजे तब्बल 19 विषयांचा अभ्यास मला करायचा होता. तेव्हा आमचे एक शिक्षक होते फिजिक्सचे, त्यांनी मला बोलवलं आणि मला विचारलं की समजा तू एखादा सिनेमा पाहायला गेलास आणि तो तुला आवडला नाही तर तू किती वेळात उठून येतोस. म्हटलं मी उठून येत नाही, मी अख्खा सिनेमा पाहतो. ते म्हणाले का. मी म्हटलं कारण मी 40-50 रुपये देऊन बाल्कनीचं तिकीट काढलंय. मग ते म्हणाले मूर्ख माणसा, बापानी 35,000 रुपये भरून BSc ला ॲडमिशन घेतली ना, मग हे पूर्ण कसं करणार नाहीस. 9 विषयात नापास होतोस तू. मला ते इतकं जिव्हारी लागलं की थर्ड इयरचे 10 आणि आधीचे 9 असे 19 विषय मी इतक्या चांगल्या मार्कांनी पास झालो की थर्ड इयर माझी BSc ची डिग्री डिस्टिंक्शन मध्ये निघाली. त्याच्यानंतर मग तेव्हा धक्का लागला तरी पोरं म्हणायचे आम्ही MBA करणार. तेव्हा एक MBAचं पे आलं होतं. मलाही वाटलं आपल्या मित्रांप्रमाणे आपण MBA करावं. मग MBA ला ॲडमिशन घेतली. आता ॲडमिशन घ्यायला मला 200 पैकी CET मध्ये 77 मार्क पडले. तर बाबांना मी म्हटलं आपलं होईल कुठेतरी ॲडमिशन, असं म्हणून मी थेट गेलो सिम्बॉयसिस कॉलेजला. त्यांना म्हटलं मला तुमच्या कॉलेजमध्ये MBA ला ॲडमिशन द्या. तर त्यांनी इतकं छान पाहिलं माझ्याकडे. मला म्हणले आमच्याकडे 200 पैकी 198 असलेले रांगेत आहेत, तुम्ही 77ची अगरबत्ती कुठं घेऊन आलात. मला लक्षात आलं की आपलं तोकडं ज्ञान आहे, आपल्याला मार्क एवढे पडलेले नाही आहेत. पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला थोडंसं डोनेशन भरून MBA ला ॲडमिशन घेऊन दिली DY पाटील कॉलेजला, त्याच्या फर्स्ट इयरची परीक्षा होती आणि त्याच वेळेला मग अशी ताईंनी जो उल्लेख केला महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा, 2008 साली तो कार्यक्रम आला होता झी मराठीवरती, तिथे माझं सिलेक्शन झालं. दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पहिलं शूटिंग होतं आणि दुसऱ्याच दिवशी माझी MBA ची एक्झाम चालू होणार होती. मी बाबांना रात्री फोन केला की माझं सिलेक्शन मुंबईला झालंय. आमच्या बाबांनी विचारलं की उद्याचा परीक्षेचा टाइम टेबल काय आहे. म्हटलं दुपारी 2 वाजता पेपर आहे. मग मला म्हणाले काही हरकत नाही तू जा. म्हटलं कुठं परीक्षेला ना. ते म्हणाले नाही, मुंबईमध्ये शूटिंग करायला. मला माझ्या बाबांनी इतका छान सपोर्ट केला आणि मला सांगितलं की तू जा, तुझं शिक्षण तू पुढच्या वर्षी पूर्ण कर. तुम्हाला विश्वास ठेवा, खोटं नाही सांगत, त्याच DY पाटील कॉलेजला मी नंतर प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. मुद्दा असा आहे की तुम्हाला निस्वार्थीपणे मार्ग दाखवतात आणि दाखवू शकतात ते फक्त तुमच्या घरातली माणसं, तुमचे आई बाप. हे मला फार लवकर लक्षात आलं. मी आजही मगाशी साहेबांच्या घरी पोचल्यानंतर मी असा हळूच सांगत होतो की मी आता पोचलोय, थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होईल. तर त्यांना असं वाटलं, म्हटलं माझ्या बाबांचा फोन आहे. तर ते म्हणाले हे तुम्ही बाबांना सांगत होतात. मी म्हटलं आजही कुठलाही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, कुठलाही कार्यक्रम संपल्यानंतर, प्रवास करण्यापूर्वी मी एकाच माणसाला फोन करतो, ते म्हणजे माझी आई, माझा बाप. कारण त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आहे
आणि त्यांच्यामुळे मला काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते, उमेद मिळते. आता ह्या टप्प्यावरून थोडं पुढे जात असताना आज अनेक महिला इथे आहेत आणि एवढ्या आशेने आनंदाने बघतायत. तर ह्या माझ्या चार ओळी तुमच्यासाठी ऐकवतो. मगापासून तुम्ही एवढा हसताय आणि आनंदाने पाहताय की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. म्हणजे पुरुषांचाही चांगला दिसतो, तुम्ही काही नाराज व्हायचं कारण नाही. पण मगापासून त्या एवढं हसून दाद देतात म्हणून कौतुक त्यांचं की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. आज या व्याख्यानामुळे हे सौभाग्य माझ्या नशिबी आलं की बार्शीत येऊनही मला महालक्ष्मीचं दर्शन झालं. आता हे सुद्धा लिहिण्याची मला आवड, कविताचे प्रवासाकडे जाताना हे मला आवड का लागली, तर लहानपणापासून आमच्या घरामध्ये हरिपाठ, ज्ञानेश्वरी, मंत्रपुष्पांजली, नैवेद्य वसुदेव, कुलाचार, कुलधर्म हे मंत्र कानावरती पडत होते. आजही जेव्हा मला माझ्या आजोबांनी एक गोष्ट फार छान सांगितली होती की जगात प्रत्येकाला समोरच्याला उपदेश करायला आवडतं, जगात प्रत्येक जण इतरांना उपदेश करायला तयार असतो, पण ज्यांनी स्वतःच्या मनाला उपदेश केला ते काव्य फार महत्वाचं आहे, ते म्हणजे मनाचे श्लोक. माझ्या आजोबांनी माझ्याकडून पहिल्यांदा काय पाठ करून घेतले तर ते मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले. त्या चाली मला एवढ्या आवडायच्या की मला असं वाटायचं की या चालींवरती आपण काहीतरी लिहिलं पाहिजे किंवा आपण शब्दांशी खेळलं पाहिजे, शब्दांशी मैत्री झाली पाहिजे. आणि म्हणून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा प्रेमात पडलो माझ्या अभिनयाच्या, तेव्हा मला कविता लिहाव्याशा वाटू लागल्या. मग पहिल्यांदा जेव्हा मी कविता लिहिली तेव्हा मी मुंबईत आलो होतो. आम्हाला 2008 साली त्या महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये महेश मांजरेकर साहेब परीक्षक होते. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमची ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या. माझी पहिली कविता मी कधी आणि काय लिहिली ती तुम्हाला सांगतो. आता ओळख करून द्या म्हटल्यानंतर काय करून देणार, तर त्यावेळेला त्या कवितेमध्ये माझं नाव, गाव, पत्ता, पाणी सगळं कोंबायचा मी प्रयत्न केला आणि ती माझी पहिली कविता मी सादर केली. मांजरेकरांना म्हटलं, सर ही माझी ओळख की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण. बाबांकडून जो अभिनयाचा वारसा आला, वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण अन सप्त सुरांची जाण आहे, रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे. मग आता स्पर्धा झी मराठीची होती, त्यांचंही कौतुक करायसाठी 2 ओळी घातल्या की झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी, झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी. गावोगावी आले कुणी, गेले कुणी, टिकले कुणी, गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुनी, फार पूर्वी बोलले कुणी, जगात जर्मनी, भारतात परभणी. ही मुंबईत आल्यानंतर मी पहिली कविता केली आणि मग तिथून पुढे असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला कविता सुद्धा करायला आवडतं, आपल्याला ते येतं. पण परत एकदा कारणीभूत त्याला ठरले, त्याला मदत करतात हे हरिपाठातले शब्द. माझ्या व्हॉट्सअपचं स्टेटस आजही हे आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी जे हरिपाठामध्ये लिहिलंय की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. बुद्धीसारखं वैभव दुसरं काहीही नाही. एखादा खूप गडगंज श्रीमंत माणूस जरी समोरून चालत आला आणि त्याच्या बाजूला ज्ञानेश्वरीवरचा, तुकारामांच्या गाथेवरचा, भारुडांवरचा अभ्यासक माणूस आला तर आपले ज्यांच्या समोर आपल्याला डोकं टेकवावं असं वाटतं असा अभ्यास असलेला माणूस असतो. त्यामुळे बुद्धीचं वैभव मिरवण्यासारखं दुसरं सुख नाही. बघा ना, मी परभणीमध्ये अभिनयाची आवड म्हणून मुंबईत गेलो आणि बार्शीमध्ये येऊन व्याख्यान देतोय. खरं तर या गोष्टींचा काय संबंध आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जे पाहता, तुम्ही जे ऐकता आणि तुम्हाला जे वाचून सादर करावंसं वाटतं त्या ज्ञानाला लोक नम्रपणे ऐकून घेतात किंवा तुम्हाला सहन करतात असं मला वाटतं. आता पुढे जात असताना अभिनयाच्या क्षेत्रामध्ये मला माणसं फार चांगली भेटली. मकरंद अनासपुरे भेटले, महेश मांजरेकर भेटले, मोहन जोशी भेटले, विनय आपटे भेटले, प्रशांत दामले भेटले. या सगळ्या माणसांमुळे माझ्यावरती संस्कार झाले की मला असं वाटतं की आपला कुठलाही कार्यक्रम वेळेवरती सुरू व्हावा, आपण नाटकाचा प्रयोग मन लावून करावा. जेव्हा लोक 500 रुपये देऊन तुमच्या नाटकाला येतात, अंगावरती अंधार करून घेऊन तुमच्याकडे 3 तास बघतात, तेव्हा तुम्ही आन्सरेबल असता, तेव्हा तुमचं उत्तरदायित्व आहे की तुम्ही त्यांचं मनोरंजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे.
ह्या गोष्टी अनेक मला या सिनियर लोकांकडून शिकायला मिळाल्या. पण जेव्हा मुंबईमध्ये काम, आता नाटक लिहिण्याचा प्रवास कसा सुरू झाला याच्यामध्ये मध्येच एक खुसपट आलं की मला नाटकही लिहावं असं वाटलं. जेव्हा माझं पहिलं नाटक मी लिहिलं तू म्हणशील तसं, माझं लग्न ठरलं होतं. मी बायकोला ते नाटक फोनवरती ऐकवलं. 2-2.5 तासांनी मी तिला म्हटलं कसं वाटलं नाटक, तर ती म्हणाली सॉरी मला एक मध्ये अर्धा तास झोप लागली होती. ठीक आहे, हरकत नाही, पण त्याच मुलीशी मी लग्न केलं. माझंही किती धाडस आहे बघा. तुम्हाला माहिती का, माझ्या लग्नामध्ये मी उखाणा सुद्धा राजकीय घेतला होता. माझी बायको आहे नागपूरची आणि मी आहे मराठवाड्यातला, परभणीचा. मी तेव्हा माझ्या लग्नात उखाणा घेतला की नागपूरची लेक झाली परभणीची सून, आता जुळतील संसाराचे पूर्ण 36 गुण. आपल्या अपेक्षा खूप असतात ना, होतं की नाही माहित नाही. नागपूरची लेक झाली परभणीची सून, आता जुळतील संसाराचे पूर्ण 36 गुण. सलोख्याने राहू न काढता उणी दुणी, पण आता तरी वेगळा विदर्भ मागू नका कोणी. तर अशा आमच्या लग्नाच्या प्रवासामध्ये सुद्धा मला नाटकाच्या लिखाणाची आवड मात्र माझ्या वाचनामुळे तयार झाली. जेव्हा शब्द तुमचे मित्र होतात आणि शब्दातून तुम्हाला काहीतरी सांगावंसं वाटतं, तेव्हा तुमच्या हातून वेगवेगळ्या कला प्रसवतात. मला नाटक लिखाणाची आवड 2015 साली लागली. मी पहिलं नाटक लिहिलं, त्याचे 400 प्रयोग झाले. आता माझी 4 व्यावसायिक नाटकं लिहून झाली, त्यातलं एक इथे सादरही झालं. आता या येणाऱ्या भगवंत महोत्सवामध्ये पुढचं कुटुंब कीर्तन नाटक आणावं अशी आमची इच्छा पण आहे आणि ती येईल तुमच्यासाठी लवकर. तर मुद्दा असा की लहानपणापासून जे वाचण्याचा प्रयत्न केला, जे पाहण्याचा प्रयत्न केला, जे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्यातून आत्तापर्यंत कला सादर करायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कवितेकडे जात असताना वेगवेगळ्या विषयावरची कविता, मध्यंतरी मी लॉकडाऊनच्या काळात पंढरीच्या विठुराया ही कविता लिहिली होती. मला नेहमी असं वाटतं की तुमच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात असतं, फक्त मला ते सांगावंसं वाटतं. कुठलीही गोष्ट सांगताना मागे पुढे पाहणं याच्यासारखा दुसरा आजार नाही. एखाद्याला एखाद्याविषयी एखादी गोष्ट वाटते आहे तर ती पटकन सांगून मोकळं व्हावं अशी फार माझ्या मनापासून इच्छा असते. शब्द जेवढे मनात राहतात तेवढे ते त्रास देतात. पंढरीच्या विठुराया ही कविता मी जेव्हा लिहिली तेव्हा लॉकडाऊनचा काळ होता. कवितेच्या प्रवासाकडे जाताना तुम्हाला सांगतोय की लॉकडाऊनचा काळ होता आणि बाबा महाराज सातारकर एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती आले होते. त्यांना एक एक प्रश्न विचारले जात होते. त्यांना पहिला प्रश्न विचारला की बाबा महाराज, तुमचं वय आहे 75 वर्ष आणि तुम्ही वारीही 75 वर्ष केली आहे. मग आता 2 वर्षांचा खंड पडलाय, तुम्हाला वाईट नाही का वाटत की वारी झाली नाही? त्याच्यावरती बाबा महाराजांचं उत्तर असं होतं की माझं वय जरी 75 असलं तरी मी वारी केली आहे 76 वर्ष. कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो. मग त्यांना पुढचा प्रश्न विचारला की बाबा महाराज, 76 वर्षांची ही परंपरा तुमच्या आयुष्यातली खंडित पडली, मग तुम्हाला वाईट नाही का वाटत? तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं, अजिबात नाही. 76 वर्ष मी पांडुरंगाला भेटतोय याच्यात माझं काय कौतुक आहे? पांडुरंगही मला भेटतोय ना, मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज कसे नाही आले गड्या. या हक्कानी आणि या अधिकाराने आज आपण भगवंतावरती प्रेम करतो का, असं मी स्वतःला प्रश्न विचारतो. आज घराघरात सुनबाईची रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो आपण. आज सुनबाईला रजा आहे, सत्यनारायण उरकून घ्या. मला त्या लोकांच्या भक्तीचं विशेष कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगव्या रंगाचा हनुमान असा उलटा टांगलेला असतो. आपली भक्तीचं धाडसच वेगळं आहे. माझ्या आजीने मला सांगितलं होतं की संकर्षण, भगवंतानी जर वाईट केलं तर तुला तेव्हाच जाब विचारता येईल जेव्हा तू चांगलं करत असताना तू त्याचे आभार मानलेले असशील. आणि हे आभार तुम्ही संवादातून मांडू शकता. मग त्या लॉकडाऊनच्या काळात पांडुरंग कुठे कुठे दिसला, मला कुठे कुठे भावला, कुठल्या कुठल्या क्षेत्रात दिसला. बरं, तेव्हा तर भारतावरती युद्ध म्हणजे चीन बरोबर युद्धही चालू होतं, अम्फान वादळही आलं होतं, कोरोना तर अगदी पीकवर होता. म्हणून लिहिलं की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? पांडुरंगाशी संवाद साधला की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरं आहे का? हा उच्चार एक आमच्या मराठवाड्यात खूप खास आहे. काही झालं की त्याला असं करायचं. किंवा अजून एक आहे बघा, म्हणजे समोरच्याला इतकं येड्यात काढायचं. किती मोठ्या, मी 15 एकर जमीन घेतली, म्हणजे जसं की ह्याच्याकडे 25 एकर पडलेली आहे. पण ते मराठवाड्यातले काही उच्चार फार फेमस आहे. आता समजा एखाद्याची एसटी चुकली, काही झालं नाही, एसटी चुकली, चुकणारच आहे ती. तर ते उच्चार मराठवाड्यातल्या कवितेमध्ये आले की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही. पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही?
नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो, आम्हाला काहीच अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो आणि नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कराय बाबा, तुला खरंच जमल का? विचार कराय बाबा पांडुरंगा, तुला खरंच जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. पांडुरंगा, तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. पांडुरंगा, तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. चीन बरोबर युद्धही चालू होतं म्हणून हे लिहिलं की पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. देवाला चुकलं की आपण बोल लावतो, पण जो देव करतो त्याला आपण अभिनंदन कधी म्हणत नाही. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. वारकरीच म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. हा, पण तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. पांडुरंगाकडे मागणं आहे, नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. सॅनिटायझर वगैरे आम्हाला शब्दच नको. पांडुरंगा, संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. ठरलं वारकऱ्याचं आणि पांडुरंगाचं पण एक मागणं आहे. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. हा संवाद मला लिहावासा वाटला, कारण लहानपणापासून आमचे आजी आजोबा घरामध्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी हे म्हणत राहायचे. आज घरामध्ये आपले आई बाप, आपले आजी आजोबा कसे वागतात याच्यावरती फार निर्भर आहे, अवलंबून आहे की आपली पुढची पिढी येणारी काय करणार आहे किंवा कशी वागणार आहे. तुम्हाला मगाशी मी प्रवासामध्ये सांगत असताना सिम्बॉयसिस कॉलेजचा उल्लेख करून सांगितला की ज्या कॉलेजमध्ये मला MBAचं ॲडमिशन घेता आलं नाही कारण माझी पात्रताच नव्हती. जेव्हा पंढरीच्या विठुराया ह्या ओळी, ह्या कविता मी लिहिल्या, तेव्हा त्याच सिम्बॉयसिस विद्यापीठाने मला त्यांची ज्ञानदानाची 11,000 रुपयाची एक छान सर्टिफिकेट तयार करून मानाची पदवी दिली. तर मुद्दा असा आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवळा राजे सकळ सिद्धी. बुद्धीसारखं दुसरं वैभवच नाही, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. एखाद्या माणसाचा अभ्यास असला, वाचन असला की आपण म्हणतो त्यांचा अभ्यास त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो, काय तेज आहे. हे केवळ बुद्धीचं वैभव आहे. आणि हे मी नाही सांगत, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय. आता हे सगळं करत असताना आपले आई बाप, मी हे सारखं का म्हणतोय, कारण मी जो काही आत्तापर्यंत थोडाफार घडलोय ते केवळ माझ्या कुटुंबामुळे. अर्थात त्याच्यामध्ये आता गेल्या काही वर्षामध्ये बायकोचाही खूप हातभार आहे. पण कधी कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही बाहेर खूप मोठे झाला आहात हे तुम्हाला विसरायचं असेल, तुम्हाला हवेतून जमिनीवरती यायचं असेल तर बायकोबरोबर एक 5 मिनिटं बोललं पाहिजे. नियम वाटी लागू नावाचं नाटक मी लिहिलं, जे नाटक तुम्हाला सांगतो विशेषतः या मंडळींना इकडे, नियम वाटी लागू नावाचं नाटक, आणि ह्या इकडे अर्ध्या बसलेल्या, नियम वाटी लागू नावाचं नाटक मी लिहिलं. हे नाटक नवरा बायकोच्या संबंधावरती नाटक आहे. आजकालच्या जगामध्ये काय होतं, भांडणं वादविवाद विकोपाला जातात आणि काउन्सिलिंग करून घेतात. काउन्सिलिंग म्हणजे आमचं काय चुकतंय बाबा, आमच्या मनामध्ये हे आहे बाबा, मग तुम्ही आम्हाला जरा मदत करा. तर असं ते एक जोडपं आहे जे काउन्सिलरकडे जातं आणि संसारातला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतं. आणि मग परत त्यांची आयुष्याची गाडी कशी रुळावरती येते या विषयावरती ते नाटक आहे. प्रबोधन करणार आहे मनोरंजनाच्या माध्यमातून. मी फार उत्साहाने माझ्या बायकोला त्या नाटकाचा प्रयोग दाखवायला नेलं.
ती पण पहिल्या रांगेत बसली. बरं मी पण जास्त चांगला अभिनय केला, म्हणलं आज बायको पहिल्या रांगेत आहे, छान काम करा. तिच्याचकडे बघू लागलो अर्धा वेळ बोलताना. सगळं झालं, नाटकाचा प्रयोग झाला. गाडीमध्ये आम्ही जात होतो. मला वाटलं आता एवढं कौतुक होईल, एवढं कौतुक होईल की काही त्याला लिमिट नाही. घरी गेल्यावर काहीतरी गोडाधोडाचं खायला होईल, काय माझ्या नवऱ्यानं नाटक लिहिलंय, काय काम करतो वगैरे. गाडीमध्ये आम्ही जाताना स्मशान शांतता. ती माझ्याशी बोलणं, मी तिच्याशी बोलणं. मला खूप टेन्शन आलं. म्हणलं एवढं छान लोक येत आहेत, नाटकाचं कौतुक करत आहेत. मी तिला म्हणलं अर्धा तास गेला, घर जवळ आलं. म्हणलं अगं काय झालं, नाटक आवडलं नाही का? तर आधीच ती नागपूरची असल्यामुळे थोडंसं मला घाबरूनच राहावं लागतं तिच्याशी. आणि ती काय बोलते मला कळतही नाही, म्हणजे त्यांच्या मनात काय चालू असतं कळत नाही. तर मी तिला म्हणलं नाटक आवडलं नाही का? तर ती म्हणाली, खूप भाव खाऊन एक वाक्य म्हणाली, नाही चांगलं आहे. मी म्हणलं मग नाटकाचं लिखाण नाही आवडलं का? ती म्हणाली नाही, लिहितोस तू आजकाल बरा. मी म्हणलं मग माझा अभिनय नाही आवडला का? ती म्हणे नाही, अभिनय तर काय, तू तर काय, म्हणजे काय. म्हणलं अर्थ काय या सगळ्याचा? मी म्हणलं मग तू काय, प्रश्न काय पडले, तू एवढी गप्प का आहेस? तर ती मला म्हणाली नाही, मला प्रश्न असा पडलाय की जी अक्कल लिखाणात ती वागण्यात का नाही. आजही जेव्हा मी तिला फोन केला आणि म्हणलं आज माझं व्याख्यान आहे, ती म्हणे अच्छा, म्हणजे घरी मला जे सांगत असतोस तेच सांगणार आहेस का? म्हणलं नाही, हे वेगळं आहे. तर मला एका म्हणीचा अर्थ त्यावेळेला पटला जेव्हा बायको मला हे म्हणली की जगात गाजी तो घरात पाजी, अशी एक म्हण आहे. तर काही पण ठीक आहे, काय होतं अशी आपल्या भोवताली. पण तुम्हाला सांगतो, जेव्हा मी 8-8 दिवस घराच्या बाहेर असतो, दिवस रात्र माहीत नाही, वेळा कामाच्या ठरलेल्या नाहीत, असंख्य ठिकाणी फिरत असतो, प्रवास करतो, बाहेरचं खातो, कुठेही राहावं लागतं, दौऱ्यावरती जावं लागतं, तेव्हा 3.5-4 वर्षांच्या जुळ्यांना सांभाळण्याची ताकद फक्त तिच्या एकट्यामध्ये आहे. हे तुम्हाला घरात भक्कम मिळालं तर तुम्ही काम उत्तम करू शकता. जेव्हा मी तिला पाहतो घरी गेल्यानंतर, मला असं माझे अर्धा तास पोरं किरकिर करायला लागले, 15-20 मिनिटं मी सहन करतो, 1 तास झाला की म्हणतो हे तू तुझे लेकर थोडं बाहेर खेळा. तर ती म्हणते तुला तासभर सहन होत नाही, तेच तुझे वांड पोरं मला सतत 24 तास त्रास देतात, मी कशी सहन करते. हे जेव्हा तुमची बायको निमूटपणे सहन करत असते तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन कुठेतरी चांगलं काम करू शकता. हा आधार असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला ह्या क्षेत्रात काम करताना रोज पटतं की तुमच्या घरातली माणसं तुम्हाला कसं सांभाळून घेतात. तुम्हाला असं वाटेल माझी गाडी वेगळ्या प्रवासावरती चालली आहे, पण नाही. उद्या तुमच्या बार्शीमधल्या कुठल्या मुलाला जर वाटलं की आपण अभिनय क्षेत्रामध्ये काम करावं, मुंबईला जावं, तर त्याचा कुठला पाया पक्का पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. की आईबापांनी योग्य, आजकाल व्हायरल होण्यावरती फार भर आहे. लोकांना रील जितक्या जास्त लोकांनी लाईक केलं, ते जेवढं जास्त पोचलं, तेही टॅलेंटच आहे. त्यालाही गुणवत्ता लागतेच, त्यालाही करेज लागतं, त्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने शूट करावं लागतं, एक्सप्रेस करायला लागतं. पण व्हायरल होणं म्हणजे लोकप्रियता वाढली असा अर्थ होत नाही. आमचे नाटकाचे निर्माते प्रशांत दामले आणि व्यवस्थापक नेहमी म्हणतात की तुम्ही व्हायरल झालात, तुमच्या फोटोला जेवढे लाईक्स आलेत, समजा मी एक फोटो टाकला आणि त्याला 1000 लाईक्स आलेत, तुझ्या नाटकाचा प्रयोग लागल्यानंतर 1000 लोक येणार आहेत का तुझा प्रयोग पाहायला? नाही. जर आले तर त्या लाईक्सला अर्थ आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना भुरळ पडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींची भुरळ न पडू देण्याचं काम आपलं घर करतं, याचा माझ्यावरती किंवा या गोष्टीवरती माझा फार विश्वास आहे. आणि या सगळ्यामध्ये आमच्या वडिलांचाही, आमचाही, माझ्या कुटुंबाचाही आधार म्हणजे आमची आई. मध्यंतरी या पुढच्या प्रवासाकडे जाताना बघा, जे तुम्ही घरात पाहत असता तेच मी पाहतो, पण मला लिहावंसं का वाटलं, मी गणेशोत्सवासाठी परभणीला गेलो होतो. आता मला छान वाटतं, माझ्याकडे ड्रायव्हर आहे, गाडी आहे, लोक सह्या घेतात, फोटो काढतात, आपल्याला एक छान वाटतं ना. मी घरून जेव्हा निघालो गणेशोत्सव करून मुंबईकडे, माझी आई खिडकीजवळ आली. मी आईला म्हटलं येतो, आपण थोडासा स्टायलिश बाय करतो ना, आता सेलिब्रिटी वगैरे झाल्याचा आपल्याला एक शहाणपणा येतो थोडा. मी आईला म्हटलं येतो, तर माझी आई मला कानाजवळ येऊन 3च वाक्य म्हणाली, वेळेवर जा, शांत झोपत जा, पोटभर खात जा. अख्खा प्रवासभर मी हा विचार करत होतो, परभणी ते मुंबई, की आपण कितीही कर्तृत्ववान झालो, आपण कितीही श्रीमंत झालो, आपण कितीही लोकप्रियता मिळवली, तरी आपण आपल्या आई बापाची श्रीमंती बदलू शकत नाही. आपल्या आईचं करिअर 3च वाक्यांपुरतं असतं. आईचं करिअर पोरांच्या बाबतीत आयुष्यभर 3च वाक्यांपुरतं असतं. पोरगं जेवलंय का, पोराची झोप झाली आहे का, आणि पोराला काही त्रास तर नाही ना.
याच्या पलीकडे आईला काहीही पडलेलं नसतं. आणि म्हणून त्या ओळी मी लिहिल्या की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, इतरांना विचार करण्यापेक्षा. ज्यांना असं वाटतं की आपण घरात फक्त आईच्या हातात पैसे दिले म्हणजे आपण तिच्यासाठी खूप काही केलं, त्या प्रत्येक मुलाने किंवा मुलीने माझ्या सकट की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय ना आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? माझ्या सकट आपण पगार वाढला तर बायकोसाठी गजरा नेऊ, गुलाब नेऊ, विनाकारण आईसाठी काहीतरी नेलंय असं फार कमी वेळेला होतं. म्हणून म्हटलं की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय ना आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही सांगा. तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? आई रोज आपल्यासाठी करत असेल, पण आपण देवासमोर गेलो आणि असं कधी म्हणालोय का की देवा माझ्या आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. पोरांसाठी ती हे सगळं करते, पण आपण तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काहीही नाही केलं तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते. कधी नशिबापुढे, दैवापुढे, देवापुढे, की लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न. कितीही खडबडीत झाला तरी मऊ लागणारा जगातला एकमेव पदार्थ आणि घटक आहे तो म्हणजे आईचा हात. तुमची आई शेतात राबणारी असू द्या, भांडे घासणारी असू द्या, किती कष्ट करणारी असू द्या, तो कितीही खडबडीत असला पण तो पाठीवरून जर आपल्या लेकरांच्या फिरला तर त्याच्या इतकं मऊ काही नाही. म्हणून लिहिलं की आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अरे उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी, तिला दुसरा उद्योग नसतो. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. त्यामुळे नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. पुन्हा एकदा उद्या बार्शीतून उठून एखाद्या मुलाला वाटलं की मी मुंबईत जावं, मी पुण्यात जावं, काहीतरी लिहावं, काहीतरी नाटक करावं, अभिनय करावा, कुठल्याही क्षेत्रात काम करावं, पण स्पर्धा खूप आहे, खूप स्पर्धा आहे. लोक नावं ठेवतील, लोक त्रास देतील, पण नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. हे लिहावंसं मला वाटलं कारण रोज विश्वास ठेवा, मी 11वी पासून रोज घराच्या बाहेर पडताना माझ्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय बाहेर पडत नाही. कारण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कुणाला तरी आन्सरेबल असणं, आपल्यावरती कुणाचा तरी धाक असणं हे किती गरजेचं आहे प्रगती करण्यासाठी. माझं मला सगळंच येतं आणि आता मला कोणी विचारणार नाही या ॲटिट्यूडनी वाया जायची शक्यता जास्त असते. माझे बाबा आजही मला प्रयोग झाल्यानंतर तासाभराने फोन करतात. ह्याचा काय अर्थ असेल?
नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर रात्री मला माझे वडील 1 तासाने फोन करतात आणि नीट ऐकतात की आपलं पोरग तसंच बोलतंय का जसं ते प्रयोगाच्या आधी बोललं होतं. तुम्हाला अर्थ कळला असेल ना काका, तुम्ही एवढा हात वर केला. हे 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 जे कुणाचं तरी धाक आहे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो माझ्या वडिलांचा आणि माझा. ह्या प्रवासामध्ये मला आई वडिलांनी कशी मदत केली मी ह्याच्यावरून मुद्दाम जातोय बरं का. कारण आज बाकी काही सांगणं सगळं अवेलेबल आहे इंटरनेटवरती, मोबाईलवरती. ज्ञान, नॉलेज सगळीकडे, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. पण सगळ्यात महत्त्वाची विद्यापीठ जे आहे ते घरात सुरू होतं. कारण जगामध्ये तुम्ही कितीही चुकलात, तुम्हाला कितीही जगाने नाव ठेवले तरी घरी गेल्यानंतर पेलावर पाणी देणारी बायको असू शकते आणि पोटभर जेवून शांतपणे झोपी आई म्हणू शकते. तुम्हाला जगाने नावं ठेवले, तुम्ही जेलमधून जरी सुटून आलात तरी आई काही तुम्हाला घरी गेल्यावर असं म्हणणार नाही की तू जेलमधून आलाय उपाशी राह. आई म्हणेल खायन झोप, आता पुन्हा असं करू नको. दुसरं काय म्हणणार आहेत? त्यांच्या एवढं निस्वार्थीन तुमच्या प्रगतीचा मनापासून सतत ध्यास घेणारे हेच माणसं आहेत जे तुमच्या घरामध्ये आहेत. अर्थात बाहेरची माणसं नंतर तुमच्या वागण्यावरती अवलंबून असतात की ती तुम्ही कशी जोडता. तो प्रसंग तुम्हाला सांगत होतो. माझ्या बाबांना मी काहीतरी 12वी फर्स्ट इयरला असताना, जेव्हा आपण खूप एनर्जी आणि उत्साह आपल्यामध्ये असतो, आपण काहीतरी नवीन करणार असतो, एकदा जरा त्यांना त्रास झाला, घाबरल्यासारखं झालं, छाती दुखली. आम्ही एका डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी बीपी तपासलं, ECG वगैरे काढला, सगळं नॉर्मल होतं. आणि मग ते म्हणले, मग त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आमच्या बाबाला. एक महत्वाचा प्रश्न विचारला, काही व्यसन? मी बाबाकडे असं पाहिलं, म्हणलं बाया उठ पहाड की नीचे, आता काय उत्तर देतात ऐकू. काही व्यसन आहेत का म्हणल्यावर तर आमचे बाबा, आता माझा बापच ना शेवटी, तर त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं. तर एका वयात येणाऱ्या पोरासमोर बापानी उत्तर काय द्यावं याचं इतकं उत्तम उदाहरण मी जगात पाहिलं नाही. डॉक्टरने विचारलं काही व्यसन, तर आमचे वडील त्यांना असं म्हणाले, नाही सवय कशाचीच नाही पण वर्जही काही नाही. मी घरी गेले की आईला म्हणलं, आई बाबा म्हणले सवय कशाचीच नाही पण वर्जही काही नाही. आई म्हणली सवय कशाचीच नाही एवढंच शिक. तर तुम्ही काय वागलं पाहिजे त्यापेक्षा काय नाही वागलं पाहिजे हे तुम्हाला घराघरातनं शिकायला मिळतं. आणि ते आपल्यावरती अवलंबून आहे की आपल्या मुलांना आपल्याला कसं घडवायचं आहे. कवितेच्या आणि या नाटकाच्या प्रवासामध्ये पुढे जात असताना प्रशांत दामले सर जेव्हा मला 2016 साली भेटले तेव्हा त्या माणसांनी माझ्यावरती खरंच खूप जादू केली. नाटकातल्या व्यवसायातली व्यावसायिकता ही प्रशांत दामले सरांनी मला शिकवली. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. बीडमध्ये प्रशांत दामले सर, बरं आज तुम्ही फार छान ऐकताय बरं का, मला माहित नाही मी भरकटलो तर मला सांगा. कारण कधी कधी काय होतं, माणूस चेहऱ्यावरचा भावच कळत नाही, मग आपण बरोबर बोलतोय का नाही. असं एकदा एका कार्यक्रमामध्ये झालं होतं. सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा विजेता होता अनिकेत सराफ म्हणून. त्याच्याबरोबर मी एक कार्यक्रम करायचो. तर तो गायचा आणि मी निवेदन करायचो. तो पहिल्या रांगेमध्ये एक आजोबा बसले होते. तर ते अनिकेतच्या प्रत्येक गाणं, साधारण गाणं आवडल्यावर तुम्ही कशी दाद देता जरा देऊन दाखवा. गाणं आवडलं अशी देता बरोबर. ते आजोबा पहिल्या रांगेत बसले होते आणि ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते. बरं, अशा खौट लोकांची एक खासियत काय असते, ते एकटे बोर होत नाही, ते अख्खी रांग बोर करतात, हलून हलून सांगतात. हे माझ्या आधी लक्षात नव्हतं आलं. मला अनिकेतनी चालू कार्यक्रमात सांगितलं. मला म्हणाला, अबे शंक्या ते म्हातारं बघ ना. मी म्हणलं बघतो, तू आधी माईकवर हात ठेव ना, ते ऐकू चाललंय सगळ्या दुनियेला. दाद कशी द्यायची नाही हे मी तुम्हाला सांगतो. तसं तुम्हाला शिकवायची गरज नाही पण माझ्यावरती प्रसंग आहे म्हणून सांगतो. तर मी म्हणलं आपण एक काम करू, तुझ्या गाण्यानंतर करतायत ना, मग तू एखादं चांगलं म्हण. तो म्हटला तू पागल आहे काय, मी पहिल्यापासून चांगलंच म्हणतो. मग मी उत्साहात अगदी आत्मविश्वासाने त्यांना कविता ऐकवली. अख्खी कविता त्या आजोबांनी अगदी मख्ख चेहऱ्याने ऐकली आणि यावेळेस त्यांनी दाद देताना गॅलरी कव्हर केली. मला इतकं वाईट वाटलं. मी कार्यक्रम झाल्या त्यांना नमस्कार केला. म्हटलं अहो आजोबा कार्यक्रम आवडला नाही का. तर ते म्हणाले 1 नंबर झाला कार्यक्रम, आजपर्यंत असा कार्यक्रमच मी पाहिला नाही. मी म्हटलं अहो अख्खा कार्यक्रमभर तुम्ही याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर हॅ 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 करत होता. तर ते म्हणाले गैरसमज करू नका, मी म्हणत होतो यांच्यासारखं चांगलं कोणी करूच शकत नाही. तर तुम्ही मध्ये मध्ये ना थोडं माझ्याकडे बघता याची जाणीव मला करून देत चला. कारण माझी व्याख्यानाची पहिलीच वेळ आहे. तुम्ही जर अगदी सिरियस होऊन माझ्याकडे बघत राहिले तर मला वाटलं मी भरकटलो.
तर मी तुम्हाला सांगत होतो, या प्रवासामध्ये मला प्रशांत दामले सर भेटले. त्यांनी मला नाटकाच्या व्यवसायातली व्यावसायिकता फार छान शिकवली. प्रयोग वेळेवरती सुरू करणं, प्रेक्षकांचा मान राखणं, कमरेखालचे विनोद न करणं. नाटकामध्ये नाटक लिहिताना आणि नाटक सादर करताना आम्ही कायम एक पथ्य पाळतो की वय वर्ष 8 ते वय वर्ष 80 प्रत्येकाला हे नाटक आपल्या घरातल्यांबरोबर पाहावंसं वाटलं पाहिजे. त्यांना कुठेही अरे बापरे हे वाक्य आम्ही एकत्र कसं ऐकावं असं ऑकवर्ड वाटलं नाही पाहिजे. ह्या पथ्यांवरती आम्ही नाटक करायचा प्रयत्न करतो. नाटकाली मला अनेक माणसं दिली, अनेक प्रेक्षकही दिले. आज या प्रवासामध्ये तुम्हाला एक प्रेक्षक भेटीची तुम्हाला एक गंमत सांगतो. मध्यंतरी ठाण्याचा नाटकाचा प्रयोग करत असताना मला पहिल्या अंकानंतर 1-1.5 तासाचा पहिला अंक झाला आणि मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं. मला खूप घाम फुटला. बरं, आजकाल आपण खूप बातम्या पाहतो की तरुण वयात काय 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 काय, तर मी घाबरलो खूप. तर आमच्या एका मॅनेजरनी अनाऊन्स केलं की प्रेक्षकांमध्ये कोणी डॉक्टर असेल तर पटकन या, संकर्षण कराड्यांना थोडंसं बरं वाटत नाही, खूप घाम आलाय. बरं, घाम येणं आणि घाम फुटणं यातला फरक आपल्याला कळतो ना. मला घाबरल्यासारखंही झालं. एक माणूस अगदी धावत पळत आला. नाटकाने मला काय काय दिलं मी तुम्हाला सांगतो. एक माणूस अगदी धावत पळत आला आणि त्यांनी विचारलं कुठेच संकर्षण कराडे. तर आमच्या बॅकस्टेजवाल्यांनी सांगितलं का इथे बसलेत. ते आले माझ्याजवळ. मला त्यांनी अगदी खांद्यावर हात ठेवून विचारलं काय झालं तुम्हाला. म्हटलं मला घाम आलाय. ॲसिडिटीचा त्रास आहे का. म्हटलं तो तर अगदी वंशावळ येते आमच्या सगळ्यांनाच आहे कुटुंबात. रात्री काय खाल्लं होतं. म्हटलं रात्रीचं माहीत नाही, आता दुपारी मी जेवलोय. बरं, कॉफी चहा काही घेतला का. म्हटलं नाही. अजून काय काय होतं. म्हटलं घाम फुटतोय, घाबरल्यासारखं होतंय. काही बीपी शुगर आहे का. म्हटलं नाही. मग मला म्हणाले मग एखाद्या डॉक्टरला दाखवा ना. मी म्हणलं मग तुम्ही कोण आहेत. नाही म्हणे मी फोटो काढायला आलो. म्हटलं पागल एक काय, माणूस मरायला फोटो कोणता काढायचा आहे. तर नाटकाच्या भोवताली असे अनेक प्रसंग घडतात जे नाटकापेक्षा जास्त मनोरंजक असतात. इतके भयानक प्रसंग. फोटो काढतानाची मजा तर इतकी विलक्षण आहे, तुम्हाला सांगतो, इतकी विलक्षण आहे. बरं, आता काय होतं, जनरली भेटायला येतात. आता नाटकामध्ये एनर्जी खूप लागते. निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचा काही संबंधच नसतो. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे काय छान केलं तुम्ही, मस्त स्टॅमिना आहे तुमचा. अहो बरं, आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो. अगं काय बोलायली ग, दमानं बोल ना थोडं. हे इतक्या अर्थाचे अनर्थ या भेटीमध्ये होतात. म्हणून मी मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीवरती एक कविता लिहिली होती की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. हे तरी रंगणं ठीकच आहे, नाटकाची मजा येते, लोक हसतात, टाळ्या वाजवतात. पण तिकडे भेटायला जे येतात त्याची फार मजा असते की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. हे असं वागणारी माणसं तुमच्या आयुष्यात असतील, तुम्ही निरीक्षण करा की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेकहँडमध्येच लावतात. काही लोकांना फुकटच शेकहँड एवढं जोरात करायची सवय असते. अरे तुझी तालीम तू घेतली असेल, आम्ही नाजूक आहेत ना. प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेकहँडमध्येच लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते, माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा तुमचा ठरव, मला जगायचंय ना. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे. फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे. आता ही पण एक सवय काही लोकांना असते, तुम्ही ऑब्झर्व करा. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो. त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. आता ही एक कॅटेगरी आहे. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की. अरे मला हे कडवं मी लिहिणं एका अत्यंत घडलेल्या प्रसंगावरून, अनुभवावरून. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की. काय होतं, जनरली महिला मंडळी जर सेल्फी काढायला आल्या तर मी असा हातावर हात ठेवून उभा राहतो
असा उभा, ताई घ्या फोटो. एकदा एक मॅडम मागे आल्या नाटकाच्या प्रयोगानंतर, मी उभा राहिलो, मला म्हणे सर सेल्फी. मी उभा राहिलो तर त्या मला म्हणाल्या, सर हे असं नाही, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो? मी त्यांना गंमत करायचा प्रयत्न केला. म्हटलं अहो ताई, मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते त्या फोटोच्या नादात एवढं होतं. ते मला म्हणे, सर मी फोटो काढतो, तुम्ही टाका अंगावर हात. म्हणून लिहिलं हे. काही भेटायला येऊन म्हणतात, सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे, याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं? अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं? पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत. आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? त्यामुळे जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन, हे वचन आहे की जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, हो मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईनचा राजकीय काही अर्थ नाहीये. हे माझ्या कवितेतलं वाक्य आहे. तर नाटकाच्या बाबतीत घडत असताना, नाटकामध्ये काम करताना असे अनेक छान छान प्रसंग घडतात. पण हे तुम्हाला सांगतो, गंमत अशी आहे, याच नाटकामुळे जी लोकप्रियता मिळते, कवितेमुळे जे लोक मान देतात, आदराने बोलतात, त्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. आजही जेव्हा कोथरूडमध्ये किंवा नाटकाच्या प्रयोगाला आम्ही जातो, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तेव्हा गजरा माळलेल्या छान महिला, स्कूटरवरती नवरा त्यांना घेऊन येतो. कुणीतरी त्यांच्या आयुष्यातले 500, 1000, 1,500 रुपये खर्च करून तुमचं नाटक बघायला येतात. झाल्यानंतर भेटून सांगतात की सर तुमचं लिखाण आवडलं, तुमचा अभिनय आवडला, तुमच्या कविता आवडतात. तेव्हा असं वाटतं की या क्षेत्रामध्ये दर्जा टिकून खरं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, सोप्या शब्दांचा आधार घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यासारखे प्रेक्षक कधीच पाठ सोडत नाहीत. आणि हे करत असताना कायम नम्रपणा, आपल्या आईवडिलांचा सतत ध्यास, आपल्याला कुठे जायचंय, हा प्रवास कुठे न्यायचा याचं भान असलं की क्षेत्र कुठलंही असो माणसाला काही कमी पडत नाही असं मला वाटतं. राजकारणाचा आत्ता मी पुन्हा यांचा उल्लेख केला. ती एक कविता मध्यंतरी मी लिहिली होती राजकारणावरती. या कवितेच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या कविता मला सुचत कशा गेल्या, कारण मी भोवताली जे जे काही घडत होतं त्याच्याकडे मी अजूनही खूप मन लावून पाहतो. मला रोज भेटलेला माणूस नवा वाटतो, आनंद वाटतो. ते कसे बोलतात, ते कसे वागतात, त्यांची बघायची स्टाईल कशी आहे, ते आपल्याला पहिला वाक्य काय उच्चारतात, पहिला शब्द काय येतो. राजकारणाची जेव्हा कविता लिहिली तेव्हा ती महाराष्ट्रभर एवढी पसरली, मला आधी भीती वाटली होती की राजकारणाविषयी आपण काही बोलावं का, कारण ते एक एवढं नाजूक क्षेत्र आहे की तिथल्याविषयी काही बोललं, कुणाला काही जिव्हारी लागलं, कुणाला ते नाही पटलं, कुणाला अपमान वाटला तर त्याचा त्रास होऊ शकतो, ते अंगलट येऊ शकतं. आणि कलाकारांनी व्यक्त होताना हे भान कायम ठेवलं पाहिजे कुठल्याही माणसाने. आजकाल सोशल मीडियावरती आपण एवढे छान छान व्यक्त होतो, पण ते व्यक्त होत असताना कुणाला कुठल्या पद्धतीने ते लागेल, कुणाला ते बोचेल, कुणाला त्रास होईल याचा विचार आपण करायला पाहिजे. पण राजकारणावरची जेव्हा कविता लिहिली तेव्हा मला इतके वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या पक्षप्रमुखांचे फोन आले, त्यांनी मला आदराने घरी बोलवलं. त्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे होते, उद्धव साहेबांचा आला, पवार साहेबांचा आला, सुनेत्राताईंचा आला, तावडे साहेबांचा आला, भारतीय जनता पार्टीच्या. या वेगवेगळ्या लोकांनी कौतुक केलं, आनंद वाटला की आपली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यातून आपल्याला मान मिळू शकतो. हे सगळं सोप्या शब्दात मांडलं तर होतं. पण हा प्रवास कवितेचा करत असताना मला रोजच्या जीवनातलं ऑब्झर्वेशन कामाला आलं. राजकारणावरची ही कविता तुम्हाला ऐकवतो. तेव्हा असं व्हायचं की नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, की अरे रात्रीच्या बातम्यामध्ये पाहिलं आपण साहेब या पक्षात होते, सकाळी उठलं तर या पक्षात आले, असं व्हायचं की नाही. म्हणून तेव्हा मी लिहिलं होतं की सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. आपल्या सगळ्यांच्या मनात जे होतं ते लिहिण्याचा प्रयत्न केला की सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं, माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं, माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं. तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का, तिन्ही सांजेला हे असे बसलात, कुणी गेलंय का. कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसा ढसा, तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय.
फार विचारतोयस ना शहाण्या, तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय. तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे. बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. नातवापासून त्यांनी सुरुवात केली की हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे. बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं? मग ती सभा, ती गर्दी, त्या घोषणा, तो आवाज, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचं मत 3-4 वेळा वाया गेलं. आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करियर में ग्रोथ है ना जिंदगी में वाइफ है. आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करियर में ग्रोथ है ना जिंदगी में वाइफ है. अरे बाबा, वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कुणी आणत नाही. भारतभर चालून तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही. मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत बरीच वर्ष वाया गेलं. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं. राजकारणातलं कळतं म्हणण्यामागे एक कारण आहे. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं, याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं, याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं. चुकली वेळ, झाला खेळ, वेगळं संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं. मग नवा साहेब घड्याळ तेच, पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का? मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत विनाकारण वाया गेलं. आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. सुनेचं नाव अस्मिता ठेवण्यामागे एक कारण आहे. आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कोणी नडलं की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हणलं, सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग, एकदा दुसरा घेऊन गेला की परत येत नसतो ग. मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली. जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली. मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? आणि असं करत हिचंही मत विनाकारण वाया गेलं. आता शेवटी आली गाडी बायकोपर्यंत. आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं. आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल. अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले, ती दुःखात नाहीये तशी, पण तिच्याही मनात तळमळे, कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे. मग ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी, यांच्यात असं काय झालं? आणि असं करत हिचंही मत विनाकारण वाया गेलं. त्यामुळे पुढाऱ्यांनो, तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मतांची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा. हे जेव्हा सद्य परिस्थिती पाहिली, बातम्यांमधून पाहिलं, मनामध्ये वाटायचं, ते व्यक्त करायचा प्रयत्न केला, तर तेव्हा ही कविता लिहिली. पण प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक मोठ्या माणसाने ती इतकी चांगली स्वीकारली, कौतुक केलं. मला अक्षरशः अशा पद्धतीने सांगितलं की तुम्ही आम्हाला आरसा दाखवलाय, इथून पुढे असं काहीतरी लिहित चला, जेणेकरून आमच्याविषयी लोकांना काय वाटतंय तुमच्या शब्दातून आमच्यापर्यंत पोहोचेल. एक कलाकृती, एक कला आणि मांडलेली प्रामाणिक भावना ही तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी, चांगल्या कुटुंबामध्ये, मोठ्या लोकांमध्ये मान देऊ शकते. आत्तापर्यंतच्या कवितेच्या आणि नाटकाच्या प्रवासामध्ये एवढी छान छान माणसं भेटली. 12-13 देशांमध्ये नाटकाचे प्रयोग करायची संधी मिळाली. बार्शीपासून ते अगदी बर्लिनपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रेक्षकांसमोर नाटकात काम करायची संधी मिळाली. हे केवळ आपल्या मराठी भाषेच्या बळावरती झालं. मराठी भाषा ही आपण जितकी छान पद्धतीने वागू तेवढी छान पद्धतीने वागते. आपण जितकी छान बोलू तेवढ्या छान पद्धतीने ती आपल्यावरती माया करते.
आपल्या मराठी भाषेमध्ये प्रेमाची इतकी छान परंपरा आहे. या प्रेमाची परंपरा सांगणारी आज तुम्ही इथे का आलात? खरं तर व्याख्यानाला एवढी गर्दी, ती सुद्धा ऑड डेला. तुम्हाला तुमची कामं आहेत, तुमचं ऑफिस आहे, घरातले उद्योग आहेत, उपद्व्याप आहेत, पोरांचा अभ्यास आहे, शिक्षण आहे, स्वयंपाक पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही ही मराठीवरती प्रेम करणारी आपण माणसं आहोत. हे प्रेम टिकवायचं असेल आणि या प्रेमाच्या नात्यामध्ये कायम अडकून राहायचं असेल तर आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्याशिवाय पर्याय नाही. प्रेम करी बलवान मनाला, प्रेमच करी सशक्त. प्रेमाने काय काय होऊ शकतं आणि आज तुम्ही इथे का आलायत तर प्रेम करी बलवान मनाला, प्रेमच करी सशक्त. प्रेमच मिळवून देई रामा मारुत परीस भक्त. रयत रक्षणा झेलीत निघतो छातीवरती वार, त्या शिवराया तुळजा देई प्रेमाने तलवार. विठ्ठल विठ्ठल नाम मुखाने आयुष्यभर घेतो, त्याच तुकोबा विठू प्रेमाने सदेह स्वर्गा नेतो. इथले गान स्वरसुरावट इतका उंच नेतो, स्वर प्रेमाने भीमसेन हो स्वर भास्कर मग होतो. दिसतो छोटा पण खेळाने इतका मोठा होतो, क्रिकेट प्रेमी नाव सचिनचे अभिमानाने घेतो. तेच नाते तुमचे आमचे प्रेमाच्या या गाठी, प्रेमळ आपुली माय मराठी केवळ तुमच्यासाठी. या भाषेने आपल्याला खूप काही दिलं. आपल्या भाषेमध्ये काम करण्याचा आनंद फार निराळा आहे. परभणीमधून जेव्हा मी मुंबईत गेलो, काही प्रसंग मलाही काही ठिकाणून मलाही काढून टाकण्यात आलं. तुम्हाला अभिनय जमणार नाही, तुम्ही दिसायला तेवढे छान नाही, अशा अनेक गोष्टी मी ऐकल्या. पण स्वतःची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक ही परिस्थिती जर आपण तावून सुलाखून मुंबईमध्ये गेलो, आर्थिक एवढ्या करता की आज अनेक लोकांना मुंबईमध्ये येऊन काम करायचं असतं. मुंबईत काम करताना पहिल्या दिवशीच तुम्हाला गडगंज पैसा मिळेल असं होत नाही. मग त्यावेळेला तुमच्या कुटुंबावरती काही त्रास तर होणार नाही ना, त्यांच्यापैकी कोणी उपाशी तर राहणार नाही ना, घरातल्या काही जबाबदाऱ्या आहेत, शारीरिक. आता इतका अव्याहत प्रवास होतो, एवढी जागरणं होतात, पण ते तुम्हाला कामाच्या ठिकाणी दाखवून चालत नाही. उद्या तुमचा परफॉर्मन्स कमी काढला आणि पुढच्या नाटकाला लोक कमी आले तर तुमचं नुकसान आहे, तुमचं करिअर ढासळू शकतं. तुमचं शरीर सर्वार्थाने तयार पाहिजे. मानसिक एवढ्या करता की आज डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, तास अशा अनेक गोष्टींचा आपण विचार करतो. पण ह्याला लांब ठेवण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे. उद्या जर महिनाभर काम नाही मिळालं, घरी बसावं लागलं, तर मी घरी बसलो तरी माझं मन, माझं मानसिक संतुलन ढासळणार नाही याची तयारी आपल्या मनाची पाहिजे. या सगळ्या गोष्टींची तयारी करून मुंबईत जाताना मला तेव्हाही आनंद व्हायचा. आणि आजही जेव्हा बार्शीसारख्या, माझ्या गावासारख्या, परभणीसारख्या शहरात मी येतो आणि इथून पुन्हा मुंबईत जातो, तेव्हा मला असं वाटतं की नाही, अजून इथून खूप काही घेऊन तिकडे करण्यासारखं आहे, जे तिथल्या लोकांना पाहिल्यानंतर आनंद मिळेल, कलाकृतीतून ते लिहिता येईल. आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये नाटक, कविता, टेलिव्हिजन, खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली ज्यांनी मला समजून घेतलं. मोहन जोशी सर भेटले. एकदा एका नाटकातून मला काढून टाकण्यात आलं होतं आणि मी खूप रडत होतो. माझा अख्खा दिवस रडण्यात गेला होता. तेव्हा मोहन जोशी सरांनी मला जवळ घेतलं आणि मला सांगितलं, 3 गोष्टी लक्षात ठेव. 1 दार बंद, 99 उघडे. कुठल्याही क्षेत्रात काम करताना एखादं दार बंद झालं तर डिप्रेस व्हायची काही गरज नाही, 99 दार उघडे होतात. दुसरी त्यांनी गोष्ट मला सांगितली की चांगल्या नटाला मरण नाही. जर तू चांगला असशील तर तू कुठेही टिकशील. आणि तिसरी गोष्ट सांगितली, पुढे चला. आत्ता ह्या क्षणी तुझा अपमान झालाय का? एका सेकंदात तो क्षण इतिहास झालाय, एका सेकंदात तो क्षण मागे पडलाय. तो धरून बसण्यात काहीच अर्थ नाही. 1 दार बंद, 99 उघडे. चांगल्या नटाला मरण नाही. तिसरं, पुढे चला. पुढे जात राहणं हे कर्मप्राप्त आहे. मला सुद्धा खूप गोष्टींचे माझ्यावरती परिणाम होतात. माझा आत्मविश्वास ढासळतो. मला सुद्धा आजही तेवढं छान इंग्लिश बोलता येत नाही. मलाही वाटतं की आपण कमी पडू की काय, पण नाही, दर दिवशी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तेवढाच जागा ठेवावा लागतो. त्याची गरज पडते. कारण तुमचं बोली भाषेचं किंवा कामाचं माध्यम जरी इंग्लिश नसलं तरी सुद्धा जेव्हा परदेश दौरे करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तेव्हा असं वाटतं की नाही, एक छान संवादाची भाषा तरी आपल्याला जमली पाहिजे. या सगळ्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत मला माझ्या कुटुंबाने, तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी इतकी छान साथ दिली, कौतुक केलं, दादही दिली. दाद देताना कानही पिळले. प्रेक्षक रागवतात सुद्धा. प्रशांत दामले सर नेहमी सांगतात, त्यांच्या एका नाटकानंतर एका माणसाने त्यांना तिकिटाच्या मागे लिहून दिलं होतं की दामले, हे नाटक लागलेत तेवढे प्रयोग करा आणि बंद करा, हे नाटक तुम्ही करावं असं चांगलं नाहीये. तर प्रेक्षक अशाही पद्धतीने दाद देतात आणि सांगतात की ही कलाकृती चांगली आहे, ही चांगली नाहीये. तर हे स्वीकारावं लागतं. जेव्हा तुम्ही सादर करत असता तेव्हा तुम्ही अनेक पाहणाऱ्या लोकांना नकळत तुमच्या एक परवानगी देत असता की तुम्ही केलेल्या कलाकृतीवरती काहीतरी भाष्य करावं, टिप्पणी करावी, दाद द्यावी, प्रतिसाद द्यावा किंवा टीकाही करावी.
तर ह्याची तयारी ठेवायला लागते. त्यामुळे उद्या जर बार्शीतला एखादा मुलगा मुंबईत आला तर त्याला अशा पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करा. त्याला माझ्याकडून काही मदत लागली, माझ्याकडे बघून माझं काही बोलून माझ्याशी काही शिकावं असं वाटलं तर मी मदतीसाठी कायम तयार आहे. आणि इथून पुढच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद असेच मोलाचे राहू द्या. या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला काय दिलं पेक्षापेक मी काय सादर करण्याचा प्रयत्न केला आणि ते मी कशावरून लिहून किंवा काय गोष्टींचं निरीक्षण करून सादर करायचा प्रयत्न केला, हा माझ्या प्रवासाचा आत्तापर्यंतचा भाग आहे. इथून पुढच्या प्रवासामध्ये वेगवेगळी नाटकं तुमच्यासमोर घेऊन येईन, सादर करायचा प्रयत्न करीन. तेव्हा भेटत राहूया. धन्यवाद.